नमस्कार. श्री ज्योतिष वास्तुविज्ञानतर्फे मी मंगेश कुलकर्णी, ॲस्ट्रो वास्तू कन्सल्टंट. आज काही महत्त्वाच्या विषयांवरती या ठिकाणी चर्चा करणार आहोत. नवीन घर घेताना आपण कुठल्या गोष्टींचा विचार करू शकतो किंवा करावा, या ठिकाणी थोडक्यात आपणास मार्गदर्शन करणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आयुष्याची जमापुंजी एकत्र करून नवीन घर घेतो. तर या नवीन घरात गेल्यानंतर प्रत्येक मानवाची इच्छा असते आपण घरात आनंदी वातावरण असावे, आरोग्य चांगले राहावे, आर्थिक समृद्धी व्हावी. कित्येक वेळेला नवीन प्रॉपर्टीमध्ये गेल्यानंतर याच्या विरुद्धसुद्धा गोष्टी अनुभवायला मिळतात. त्या कशा? अडचणी यायला सुरुवात होतात, आरोग्याचे प्रॉब्लेम्स येतात, नोकरी व्यवसायात प्रॉब्लेम यायला सुरुवात होतात. तर या गोष्टी वास्तुदोषांमुळे तर निर्माण होत नाहीत ना. या गोष्टींचा नवीन प्रॉपर्टी घेण्याच्या आधी विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. आपण मोठी सोसायटी, मोठी प्रॉपर्टी, मोठा बिल्डर म्हणून त्या गोष्टींकडे आकर्षित होतो. पण लक्षात ठेवा, लाखो रुपये देऊन भविष्यात आपण कुठले प्रॉब्लेम तर विकत घेत नाहीत ना. या गोष्टींचा प्रॉपर्टी घेण्याच्या आधी आपण विचार अवश्य करावा. नवीन प्रॉपर्टी घेताना सगळ्यात महत्त्वाचे घराचे द्वार कुठल्या दिशेत आहे या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. द्वार जर शुभ पदात असेल तर त्याचे अत्यंत शुभ परिणाम मिळतात. तसेच जर ते अशुभ पदात असेल तर मात्र अत्यंत वाईट परिणामसुद्धा या ठिकाणी मिळतात. किचन अग्नितत्व आहे, तर किचनसुद्धा योग्य दिशेत अग्नितत्वात असावे. तर अग्नितत्व हे प्रॉपर्टीतले बॅलन्स असावे. तसेच घरातील नॉर्थ ईस्ट या दिशेला कुठले दोष नसावेत. प्रॉपर्टीला मोठे कट नसावेत. या कटमुळे सुद्धा भविष्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स होतात. तसेच टॉयलेटच्या दिशा पोझिशन योग्य दिशेत आहेत का, बेडरूमच्या जागा योग्य दिशेत आहेत का, या गोष्टी आपण वास्तू खरेदी करण्याच्या आधी या गोष्टींचा आपण विचार करू शकतो. आम्ही श्री ज्योतिष वास्तुविज्ञानतर्फे नवीन प्रॉपर्टी घेताना आपण जो बिल्डरांनी आपला प्लॅन दिलेला आहे त्या प्लॅनवरती आपण नॉर्थ मेन्शन करून जर आम्ही खालील व्हॉट्सअप नंबरवरती आपण जर तो प्लॅन पाठवला तर या गोष्टीवरती आम्ही मोफत मार्गदर्शन करत आहोत. तर या गोष्टींचा आपण अवश्य लाभ घ्यावा. व तसेच श्री ज्योतिष विज्ञानतर्फे असेच नवीन प्रॉपर्टी परचेस करताना कुठल्या गोष्टींचा विचार करावा असेच नवीन व्हिडिओ आम्ही आणत आहोत. तर या गोष्टींचा आपण सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा एवढीच विनंती. धन्यवाद.